नालासोपारा पश्चिम में भाजपा के नवनिर्वाचित विधायक राजन नायक के द्वारा लाडकी बहनों का आभार व्यक्त करते हुए उनके सम्मान में एक कार्यक्रम का आयोजन रखा गया। आपको बता दें कि नालासोपारा विधानसभा 132 से भाजपा के राजन नायक ने विधानसभा चुनाव में ऐतिहासिक जीत दर्ज की, जिसके चलते आज नालासोपारा पश्चिम में राजन नायक के कार्यालय में लाडकी बहनों के सम्मान में एक कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें भाजपा के मनोज बारोट, प्रज्ञा कमलाकर पाटिल के साथ साथ भाजपा के तमाम पदाधिकारी व कार्यकर्तागण के साथ साथ भारी तादाद में महिलाएं व पुरुष भी शामिल हुए। तो वहीं नवनिर्वाचित विधायक राजन नायक ने लाडकी बहनों का आभार व्यक्त करते हुए कहा कि मेरी जीत के पीछे मेरी लाडकी बहनों का बहुत बड़ा योगदान है और मैं वादा करता हूं कि मैं मेरी लाडकी बहनों के साथ हमेशा खड़ा रहूंगा और उनको जहां भी मेरी जरूरत पड़ेगी मैं हमेशा उनके लिए सदैव तत्पर रहूंगा और मैं मेरी लाडकी बहनों का तहे दिल से आभार प्रकट करता हूं। पेश है नालासोपारा की यह एक रिपोर्ट। त्यांचा भाऊ हा त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी त्यांच्या नुसतं सुखात नाही तर त्यांच्या दुःखातही कायम त्यांच्या साथ राहील असा विश्वास मी त्यांना दिलेला आहे। आणि सरकारी ज्या योजना आहेत आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सर्वांच्या लाडक्या देवाभाऊंनी जी योजना आणली, आदरणीय पवार साहेबांनी जी योजना आणली आहे, दादांनी ती योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू। ते लोकांचे आता 21 रुपये होत आहेत। अनेक योजना केंद्र व राज्य सरकारच्या माझ्या भागीदारीसाठी आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। आम्ही पाणी प्रश्नासाठी आज आयुक्तांना भेटले। प्रश्न अत्यंत पाणी असतानाही पाणी दिलं जात नाही, का दिलं जात नाही याचा शोध आम्ही आयुक्तांना लावायला सांगितलं। आम्हाला येणाऱ्या 48 तासामध्ये याचा शोध लागला पाहिजे। पाणी असूनही का दिलं जात नाही वसंतनगरी, वर्षन सिटीला, ग्लोबल सिटीला वगैरे, त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला। ते आम्हाला 2 दिवसाच्या संदर्भात उत्तर देतील। आरोग्यासाठी हॉस्पिटलचा विषय, हॉस्पिटल फक्त कागदोपत्री मंजूर करण्यात आलाय। ती जमीन आजही कलेक्टरच्या ताब्यात आहे। कलेक्टर मंत्रालयात जाईल, लिगल ऑर्डर कलेक्टर घेतात असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं। आम्ही आता कलेक्टरशी भेटू आणि मंत्रालय यासाठी लिगल डिपार्टमेंट प्रयत्न करू आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। जमीन महापालिकेला हँडओव्हर करून तिथे लवकर हॉस्पिटलचं काम चालू करू।